नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार. मी आज आपणासमोर एक कथा सादर करतोय. कथेचे लेखक आहेत चंद्रकांत रघुनाथ महामेने. कथा सादर करतोय मी स्वतः विजय चंद्रकांत महामेने. मित्रांनो, माझ्या कथाकथन या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ही आपणास आग्रहाची विनंती. चला तर मग कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे प्रेमाचा FIR. कविवर्य टिळक वाचनालय चौकातल्या स्वयंचलित सिग्नलने हिरवा बाण दाखविताच घनश्याम घोटाळेनं त्र्यंबक रोडच्या दिशेने स्कूटर पळविले. बस आता अर्धा मिनिटात गंतव्यस्थान. घोटाळ्याच्या डोक्यात हा विचार येतो. तोच सिव्हिल हॉस्पिटलसमोर उभा असलेल्या पोलिसाने शिट्टी वाजवून आणि हात दाखवून त्याला थांबण्याचा इशारा केला. त्याने वेग कमी करून गाडी रस्त्याच्या एका बाजूला वळवून उभी केली. पोलीस हवालदाराने जवळ येऊन घोटाळे आणि वाहन दोघांना क्षणभर निहाळले आणि जरबेच्या स्वरात विचारले, काय साहेब, कुठे निघाला तेवढ्या घाईनं? आपले कवी, नाटककार, ज्ञानपीठ विजेते थोडक्यात सांगा. हवालदाराने लगेच ब्रेक लावला. तात्यासाहेब शिरवाडकरांकडे. ह्या नावाचा उपयोग करून त्याची पोलीस मुक्तीची युक्ती. असं? आश्चर्य आहे बुवा. हवालदाराने हातवारे केले. यात काय आहे आश्चर्य वाटण्यासारखं? घोटाळ्याला हवालदाराच्या आश्चर्याचं आश्चर्य वाटलं. तात्यासाहेबांच्या सहनशीलतेचं आश्चर्य वाटतं. पोरापासून चोरापर्यंत कोणाचंही ते हसतमुखाने स्वागत करतात. हेच तर त्यांचं मोठेपण. घनश्याम घोटाळे म्हणाला. आपण एवढ्या मोठ्या विभूतीकडे जाणार हे ऐकल्यावर पोलीस हवालदार आपल्याला बा इज्जत बा मुलाइजा जाण्यास सांगेल असा घोटाळ्याच्या समजुतीला तडा जाऊ लागला. पण पोराचोरा नाही. हवालदाराचं नवल कायम. म्हणजे आता मात्र घोटाळ्याला आश्चर्य वाटलं. ते हवालदाराचं, अहो मी 25शीतला तरुण, मला पोर कोण म्हणणार हो हवालदार? मग पोर नाही तर चोर. काय मी चोर? घोटाळ्याचा आवाज चढला. साधा नाही, महाचोर. आजकाल प्रत्येक शब्दाला महा जोडायची सवय लावली TV वरच्या जाहिरातदारांनी. मिस्टर महाचोर. हवालदारानं घोटाळ्याच्या खांद्यावर हात ठेवून पकड घट्ट केले. माझं आडनाव महाचोर नव्हे, घोटाळे आहे. काय सांगायचं ते पोलीस स्टेशनात सांगा. चला. छे, मला मुळीच सवड नाही भलत्या ठिकाणी यायला. घोटाळ्याने हात झटकण्याचा प्रयत्न केला. हवालदार हसला. आम्हाला आहे ना सवड तुला घेऊन जायला. येतो साप खुशीनं की तसा मी भीतो की काय? घोटाळ्यानं तयारी दर्शवली. पण हवालदार, लक्षात ठेवा, मला महाचोर म्हटल्याबद्दल माफी मागावी लागेल. स्कूटर सुरू कर आधी. हवालदारानं आदेश दिला. आणि पोलीस स्टेशनकडे घे, मी बसतो मागच्या सीटवर. काही मिनिटातच स्कूटर दोघांनाही घेऊन पोलीस स्टेशनसमोर आणलं. साहेब, कामगिरी फत्ते. हवालदाराने ठाणे अंमलदारास पाय आपटून सलाम ठोकला. महाचोर पकडला. ऐकलं इन्स्पेक्टर साहेब? घोटाळ्यानं हवालदाराकडे निर्देश केला. हा तुमचा हवालदार मला महाचोर म्हणाला. माझी माफी मागायला सांगा आणि जाऊ द्या मला. घोटाळे बाकावर बसू लागला. मिस्टर, पोलीस इन्स्पेक्टर ओरडले, स्टँड अप. इथे संशयित गुन्हेगाराला बाकावर बसायला मिळत नाही. घनश्यामनं बाकावर बुड टेकविण्याआधीच विजेचा झटका बसल्याप्रमाणे ताट उभं राहून घेतलं. साहेब, नंबर, रंग आणि कंपनी सारं जुळतं. अच्छा. पोलीस इन्स्पेक्टर झटकन रिसिव्हर उचलून फोन नंबर्स फिरवू लागले. नमस्कार साहेब, मी पोलीस इन्स्पेक्टर जाधव. कामगिरी फत्ते झाली. हो, व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे. थँक्यू. आणि फोन बंद झाला. मिस्टर, कपड्यावरून तर सभ्य दिसता. पोलीस इन्स्पेक्टरने घोटाळ्याला निहाळले. दिसता म्हणजे?
मी आहेच मुळे सभ्य. ऐकलं 435? पोलीस इन्स्पेक्टरचं विकट वगैरे हसू. हे असले जंटलमन चोरस लई बोकाळलेत साहेब. प्रत्येक क्षेत्रात अनधिकृत धंदे करणारे झालेत ना. पोलीस इन्स्पेक्टरची शेरेबाजी म्हणजे घोटाळा. चोरीच्या धंद्यालाही लायसन्स वगैरे लागतं. लायसन्स फी, हवालदार सूचक बोलला. मुळीच देणार नाही. घोटाळे त्वेषाने उत्तरला. आता कोणाही सज्जनास इथं आणून हा असा त्रास देऊ लागलेत का पोलीस? मी केलं तरी काय? समजेल सावकाश समजेल. पोलीस इन्स्पेक्टर समोरची फाईल चालू लागले आणि घोटाळे अस्वस्थपणे दात ओठ खात उभा राहिला. 5 मिनिटांनी त्याचा संयम सुटला. मिस्टर इन्स्पेक्टर, मी किती वेळ उभं राहायचं? याला काही सीमा आहे का? सीमा येईपर्यंत, पोलीस इन्स्पेक्टर उत्तर दे. आणि उभं राहत नसेल तर पोलीस लॉकअपमध्ये जागा आहे तुमच्यासाठी. 435 जा, या संशयिताला घेऊन जा आतमध्ये. नको. घोटाळे घाईघाईने म्हणाला. मी राहतो, उभा राहतो. गुड मॉर्निंग सर. एक प्रांजळ स्वरातली कोकिळा ठाण्यात आली आणि घनश्याम घोटाळेनं मान वळवून तिच्याकडे बघितलं. ओ हो. तत्क्षणी त्याने दाद दिली आणि तो गुणगुणला. तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. शट अप, पोलीस इन्स्पेक्टर ओरडले. ती कोकिळा उद्गारली. मी अजून तोंड उघडलं नाही तर शटअप करण्याचा प्रश्न. सॉरी मिस सीमा, तुम्हाला नाही, या संशयिताला म्हटलं मी. पोलीस इन्स्पेक्टरने खुलासा केला. अच्छा, हेच का ते ध्यान? सीमाने घनश्यामकडे तिरस्काराने बघितलं. काय स्कूटर चोर, महाचोर, हवालदारानं पालुपद लावलं. बरोबर, महाव्यक्तीची चोरी करणारा महाचोर. पोलीस इन्स्पेक्टरनं हसत सीमाला न्याहाळून घेतलं. मिस, सौंदर्य, तारुण्य आणि लोभस व्यक्तिमत्वाच्या जोऱ्यावर सज्जनाला चोर ठरविण्याचा परवाना मिळाला का तुम्हाला? आणि बोलण्यात चातुर्य असलं की स्कूटर चोरी करण्याचं लायसन्स मिळतं वाटतं. सीमाने हजेरी घेतली. ते जाऊ द्या मिस सीमाताई, पोलीस इन्स्पेक्टरने मुद्द्याला हात घातला. तुमची गाडी तुम्ही ओळखलीत, तीच आहे ना? प्रश्नच नाही. काय रे? आता पोलीस इन्स्पेक्टरचा आत्मविश्वास वाढला. कुठून चोरले स्कूटर? वाचनालयासमोर ठेवून आत गेलो, पुस्तक बदललं आणि लगेच माझ्या स्कूटरवर. शटअप. इतकं सफाईदारपणे खोटं बोलतोस तू? खोटं बोलायचं कारण काय? चला, बाहेरच उभी आहे ना गाडी, डिकी उघडून मी माझे कागदपत्र दाखवतो. 435, याला घेऊन जा स्कूटरपर्यंत. मात्र लक्ष ठेवा, पळून जाण्याचा प्रयत्न करेल. माझ्या तावडीतून? 435चं खलनायकी हसू. नडगीवर एक दंडुका बस झाला या चोराला. छे, माझा अपमान समजतो मी. तनतन करीत घनश्याम घोटाळे स्टेशन बाहेर गेला आणि घाबरल्या चेहऱ्याने परतला. सॉरी इन्स्पेक्टर साहेब, मी चुकून दुसरी स्कूटर. काय सीमाताई? पोलीस इन्स्पेक्टरने अभिमानाने म्हटलं. साहेबांच्या हाताखाली काम केलं आम्ही. तासाच्या आत शोधली की नाही स्कूटर? खरंच, पप्पांनाही अभिमान वाटेल तुमचा. हो, 435, पोलीस इन्स्पेक्टरने हुकूम दिला. घे याला आत. बिचारा किती वेळ उभा राहिला आहे. आत झोपवायचं का साहेब याला? 435चे डोळे चमकले. अहो, माझं ऐकता का जरासं प्लीज? आता घाई केली नाही तर कठीण अवस्था होईल हे ओळखून घोटाळेनं घोटाळा दूर करण्याचा प्रयत्न केला. यांच्या आणि माझ्यामध्ये प्रचंड साम्य आहे. बघा सीमाताई, पोलीस इन्स्पेक्टरनं नवीन आरोप केला. तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय. छे, मी ओळखत नाही यांना. इडियट, सीमा फनकारले. काय साम्य आहे हो तुमच्या माझ्यात? अहो म्हणजे स्कूटरमध्ये हो. कंपनी, कलर,
मॉडेल प्रचंड साम्य, नंबरसुद्धा थोडा फरक आहे. माझा 36-24 तर तुमचा 40-36. आतमध्ये घ्यायचं, 435ने खांद्यावर हात ठेवला. अहो अहो, मी घनश्याम घोटाळे. त्याच्या मुखावरचा दिनवाणेपणा प्रेक्षणीय. काय? सीमा आश्चर्यचकित होऊन पटकन उभी राहिली. तुम्ही? हो हो, या देहाला घनश्याम घोटाळे म्हणतात. हां, लेखक, कवी वगैरे वगैरे. सीमाच्या सुंदर चेहऱ्यावर कौतुकाची फुले फुलली. कसं उगीच आपली लेखन कामासाठी त्याने विनय दाखविला. इन्स्पेक्टर साहेब, सीमाने म्हटले, माझी तक्रार मी मागे घेते. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल दिलगीर आहे. पोलीस इन्स्पेक्टरने रहस्यस्फोट केला. अहो, तक्रार नोंदवलीच नव्हती. का बरं? सीमाचा संभ्रम. साहेबांची आज्ञा. म्हणाले, कन्येचं नाव विवाह नोंदणी कार्यालयात नोंदविलं आहे. पोलीस कार्यालयात नोंदवण्याची गरज नाही आहे. इश्श. सीमाने पोलीस इन्स्पेक्टरला स्मिताचा हप्ता दिला. आमचे पप्पा की नाही? जाऊ द्या. चला घनश्यामजी. इन्स्पेक्टर साहेब, घोटाळ्यानं कोपरापासून हात जोडले. येऊ मी? अहो काव्यबाज. पोलीस इन्स्पेक्टरने त्याच्याशी हस्तांदोलन केलं. मानलं तुम्हाला. काव्यबाज? घोटाळे या शब्दाशी अडखळला. अहो, दारू, अफू, मटका, लाच, अनबाई यांचं व्यसन असणाऱ्याला ते बाज असं म्हणतात. घोटाळ्यानं सूत्र पकडलं. तसा काव्य व्यसन असणारा मी काव्यबाज. बरोबर, तुम्हाला हेच सुचणार. मिस्टर काव्यबाज, तुम्ही वेंधळेपणाच्या बोलक्या आडचे काव्यबाजही आहात. म्हणजे काय केलं मी? का हो, वेंधळेपणाने तुम्ही सुंदर, तरुण, लोभस व्यक्तिमत्वाच्या मुलीची स्कूटर नेमकी कशी काय चोरली? सारं पोलीस स्टेशन हसलं. आरोप मान्य. घोटाळे सीमाकडे बघत कबूल झाला. पण यात कदाचित काव्यबाजी असेल. काव्यबाजी मात्र मुळीच नाही. घनश्याम घोटाळे तरुण, नव्याचा वेध घेणारा, शब्दांकित करणारा कवी, साहित्य क्षेत्रात धडपड करीत होता. कथा, कादंबरी आदी वाङ्मय प्रकारही हाताळणारा. परंतु त्याला सर्व प्रकारात सिद्धी असली तरी बऱ्यापैकी प्रसिद्धी कवी म्हणून लाभली होती. तरी सीमा निवृत्त पोलीस अधिकारी अर्जुनराव कदमबांडेंची कन्या असूनही काव्यवेडी, कविता करण्याच्या धडपडीत शास्त्राची पदवीधर होऊन कॉम्प्युटरचा कसलासा कोर्स करणारी. स्कूटरच्या घोटाळ्याने संपर्कात आलेले साहित्य पंढरीचे वारकरी त्यानंतर वाङ्मयीन चर्चेच्या निमित्ताने अधूनमधून भेटू लागले. उद्याने, शहराबाहेरची हॉटेल्स आणि सोमेश्वरसारखी दूरवरची मंदिरे ही त्यांची संकेतस्थळे झाली आणि 6 महिन्याच्या कालावधीत त्यांची वाङ्मयीन चर्चेची पातळी आंग्मयीन पातळीवर येऊन पोहोचली. आज दुपारी 4 नंतर 2 स्कूटर्सचा घोटाळा होऊ नये या उद्देशाने घनश्याम एका स्कूटरवर 2 जण सोमेश्वरच्या शांत परिसरात आले. किनाऱ्याने वरच्या बाजूला चालत जाऊन गंगेच्या पात्रातील छोट्या खडकावर जाऊन बसले. घनश्याम अतिपरिचयात सीमा त्याच्याशी बोलता वागताना इकरीवर केव्हाच आली होती. बोल सीमा. एकांताचा फायदा घेऊन घनश्याम घोटाळेने तिच्या कमरेभोवती हात आवळला. वाङ्मयीन कोणत्या प्रकारावर आज चर्चा करायची? प्रेमावर. तिने त्याच्या छातीवर मस्तक टेकवीत लाजत उत्तर दिलं. छान. घनश्यामनं डोळे मिचकावले. त्याच्यावर लाडीक रुसवा व्यक्त करीत सीमा दूर सरकली. ठीक आहे, पण चर्चा प्रेम काव्यावर की प्रेमकथेवर? घोटाळे तिच्याजवळ सरकला. प्रेमकथा, व्यथा आणि परिणती. दूर गेलेली सीमा त्याच्याकडे सरकली. छान. घोटाळेनं मान डोलावली. परवाची, कालची आणि आजची मराठी प्रेमकथा कशी वाटते तुला? मला आपल्या प्रेमकथेविषयी बोलायचं आहे. सीमाने त्याचा हात हाती घेतला. विशेषतः त्याची परिणती. वेडाबाई, घनश्याम,
तिचं मस्तक पुन्हा त्याच्या छातीच्या तळावर उतरलं. कसं असेल रे आपलं वैवाहिक जीवन? सांगू? तिच्या मुक्त केसात हाताची बोटे फिरवीत त्यानं विचारलं. हां. केसातून फिरणारा त्याचा हात तिने धरून ओठावर ठेवला. गंगेच्या खळाळत्या पाण्याकडे एकटक बघत त्याने सीमाचे हात त्याच्या गळ्याभोवती वेढून घेण्याचा चाळा केला. खांबावरती एक बांधू सखये 17 मजली गाडी, प्रतिभेच्या तेजानं काढू शतसूर्याची ही खोडी, त्या माडीच्या शयनगृही चंद्रचौथीचा मंद निळा, प्रकाशवेल जणू रात दिवा, तुझे बिलोरी हात गळा, कोमल हिरव्या गवताची असेल आपली शय्या, नक्षत्रांनी अस्तरलेल्या मऊ दुलदुली दुलया, रात राणीच्या गंधाने गे असशील राणी तू न्हाली, त्या गंधाच्या धुंदीमध्ये सखे शरीरे आपली ओली. मिस्टर घोटाळे. चटकन त्याच्या गळ्यातले हात काढून सीमाने डोळ्यापुढून पंजा फिरविला. घोटाळा करू नका, शुद्धीवर या. शतसूर्याची खोडी काढू इच्छिणारा प्रतिभाधरा, जरा खडकावर उतरा. केव्हापासून आपण खडकावरच बसलो आहे. त्याचं टोक माझ्या मांडीला टोचतंय मगापासून. छान छान म्हणजे वास्तवात आलात तर. सीमाने पुन्हा त्याच्या डोळ्यापुढून पंजा फिरविला. माझ्या पप्पांनी आपला प्रेमाचा FIR तयार केलाय. प्रेमाचा FIR? हां. सीमा हसली. घरातील एक हृदय चोरीस गेलं याचा शोध लागताच त्यांनी या गुन्ह्याचा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तयार केलाय. पोलीस खात्यातील नोकरी. घनश्यामची प्रतिक्रिया. गुन्हेगाराला त्वरित हजर कर म्हणून त्यांनी मला हुकूम दिलाय. आणि नाही हजर झालो तर जवळच्या पोलीस स्टेशनची मदत घ्यायला सांगितलंय त्यांनी. नको नको. त्याने सीमाला कोपरापासून नमस्कार केला. एकदा घेतला तिथला अनुभव तो पुरेसा आहे. तुझ्या पप्पांना सांग, गुन्हेगार स्वतःहून त्यांच्या समोर हजर होत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगर भागातील अर्जुनराव कदम बांडे यांच्या पावनखिंड बंगल्याच्या दिवाणखान्यात घनश्याम घोटाळे जीवाचं मुटकुळं करून बसला होता. उंदराच्या नजरेने दिवाणखाना बघत होता. डझनभर वाघसिंहाची मुंडकी, कमानीसारख्या टांगलेल्या 2 बंदुका, शिवकालीन शस्त्रे आणि वाघसिंहाच्या मुंडक्यातच शोभणारा कदम बांड्यांचा फोटो. वाघासारखे भेदक डोळे, झुपकेदार मिशा, धारदार नाक, गाल हनवटी फुगीर, नजर जणू समोरच्या भक्ष्याचा वेध घेते. घोटाळ्यानं झटकन तिथून नजर काढून घेतली. दुसरीकडे वळवली. तिथे त्याचं परिचित जग दिसलं. पुस्तके ठेवलेली प्रचंड शोकेस. वा वा. घनश्याम उत्स्फूर्त दाद दिली. हिस्स प्राण्यांच्या अरण्यात ग्रंथ भांडार. त्याला मोह आवरला नाही. शेवटी तोही ग्रंथ अरण्यातील एक बुभुक्षित प्राणी. त्याने काच सरकवून कपाटात हात घातला. हँड्स अप यू क्रिचर. सिंहगर्जना झाल्यासारखा आवाज त्याच्या कानात घुसला. त्याने मागे वळून पाहण्याचे धैर्य दाखवले आणि त्याला मान उंचावून बघायला लागले. दुसऱ्या क्षणी भीतीने गलितगात्र होऊन त्याचे हात झटकन वर गेले. समोर पिस्तूल रोखून 6 फुटाहून अधिक उंचीचा आंदान देहाचा व्याघ्रांबरासारखे पट्टे असलेल्या रंगाचा सफारी सूट पहिनलेला, शीर्ष तशाच रंगाचा फेल कॅपने झाकलेला, भेंदारलेला मिशा आणि आग ओकणाऱ्या लाल भडक संतापी डोळ्यांनी आपल्यावर झेप घेण्याच्या पवित्र्यावर असलेला तो व्याघ्र पुरुष दिसताच घनश्याम अर्धमेला झाला. आणि तेवढ्यात त्याला शंका आली. आपली पॅन्ट खाली निसटू बघते. तिला त्वरित वर करून कमरपट्ट्याच्या दुसऱ्या छिद्रात आवळणे आवश्यक आहे. पण त्यासाठी हात खाली घेणे म्हणजे पिस्तुलातून गोळी सुटणे.
ती छातीत घुसणे आणि केवळ पॅन्टच नव्हे तर संपूर्ण शरीर जमिनीवर घसरणे. तत्क्षणी त्याला सुभाषित आठवले. सर्वनाशे समुत्पन्ने अर्थ तजती पंडितः. संपूर्ण शरीर घसरण्यापेक्षा पॅन्टीवर भागवणे पांडित्याचे लक्षण दिसेल. पुस्तकांना हात लावण्याची हिंमत कशी झाली तुला? एक पाऊल टाकून त्या व्याघ्र पुरुषाने दरडावले. चुकलं माझं. घोटाळ्याची जीभ आतल्यात घोटाळू लागले. सूचना वाचली नाहीस तू इडियट? नाही. देन अबाउट टर्न. बंदुकीतून गोळी सुटल्यासारखा हुकूम. यू ब्लाइंड बफेलो. त्या आवाजाच्या लहरींनीच पाचोळ्यागत घनश्यामच्या देहाने वळण घेतलं. वाच ती अक्षरे. पुस्तकांच्या शोरूमच्या एका बाजूस सूचना फलक होता. संरक्षित क्षेत्र. अतिक्रमण करणाऱ्यास गोळी घातली जाईल. वाचली सूचना? त्याने मानेने होकार दिला. अबाउट टर्न अँड बॅक टू युअर ओरिजिनल पोझिशन. हात वर केलेला, पॅन्ट खाली घसरलेला आणि गलित गात्र झालेला पिस्तुलाच्या टप्प्यातला घनश्याम पुन्हा व्याघ्र पुरुषाकडे तोंड करून उभा. पुस्तके अशी जपावी लागतात, अन्यथा वाळवीपेक्षा वाचकच अधिक वेगाने खाऊन टाकतात. एका हाताने मिशीला पीठ भरत व्याघ्र पुरुष गुरगुरला. खरंय. यू ब्लडी फूल. पिस्तूल रोखून व्याघ्र पुरुष गरजला. कोण आहेस तू? या सीमाने मला या पोलीस कोठडीत तर अडकवलं नाही. घोटाळेचा स्वतःला सवाल. ती कुठं फरारी झाली आणि ह्या तिच्या बापाला सोडलंय माझ्यावर. बाप आहे की शिव्यासूर? तिखट मसाल्यासारखं शिवी घालूनच वाक्य फेकतोय. बऱ्या बोलानं बोलतोस की नाही? पिस्तूलधारे जवळ येऊ पाहतोय. मी घनश्याम घोटाळे. अच्छा, सीमाच्या हृदयाची चोरी करणारा तूच तर. संशयित गुन्हेगार पकडल्याचा आनंद या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यात झाला. जबरी चोरी नाही हो, घनश्यामने खुलासा केला. स्वेच्छा चोरी म्हणा हवं तर. शट अप. चोरी केलीस ना? बस. काय रे बेरडा, बराच मुरलेला दिसतोयस चोरीच्या धंद्यात. छे हो, पहिलाच प्रयत्न. घोटाळ्याची कबुली. कुठून झक मारली आणि या पोरीत जीव अडकावला. जीवच जायची वेळ आली. काय रे, खोटं का बोलतोस? माझा FIR बॉम्ब मारतोय तो उगीच? खरंच सांगतो, हा माझा पहिलाच गुन्हा. साफ झूट. पुराव्यात प्रेमपत्रे सापडलीत. या प्रेमात प्रवीण दिसतोय. तुझी सफाईदार प्रेमपत्रेच बोंब मारतात की तू अशी शेकडो पत्रे लिहिलीत ना? लिहिलीत मी शेकडो प्रेमपत्रे. घनश्याम कबूल झाला. सीमा. आवाजाचा असूड करारला. आले पप्पा. सीमा धावतच आली आणि हॉलमधले दृश्य बघताच वाघाच्या तावडीतील हरणीसारखी खाली मान घालून उभी राहिली. माझा तपास मार्ग बरोबर. या तुझ्या प्रियकरानं तुझ्या आधी डझनावारी पोरी फिरवल्यात. काय? आश्चर्यचकित घनश्याम. तू निदान डझनभर पोरींवर राऊंड घेत फिरलास. ही सीमा तुझ्या राऊंडमध्ये सापडेपर्यंत. छे हो, एवढं भाग्यवान नाही हो मी. काय म्हणालास गाढवा? समोर दिसताच मोठ्या मुश्किलीने त्यांनी शिवीला अर्धवट सोडलं. ही पहिलीच आणि कदाचित शेवटचीच केस. मग अनेक पत्रे कोणाला लिहिलीस? प्रेमपात्रांना. ऐकलं सीमा? याच्या विसंगत उत्तरातून ही मला हवी ती माहिती मी काढलीच की नाही? शरम वाटत नाही माझ्या पोरीला नादीला लावायला? इतक्या जणींना फिरवलं तसं हिलाही फिरवू अशा गमजा करतो? थांब. ही पिस्तुलातील गोळीच. आणि पिस्तुलाची नळी त्याच्या छातीला स्पर्शित झाली. थांबा. घनश्याम जीवाच्या आकांताने ओरडला. मला डाईंग डिक्लरेशन द्यायचंय. बोल लवकर. काय ते? माझ्या पिस्तुलाला जास्त वेळ थांबायची सवय नाही.
पप्पा पप्पा ऐका ना त्याचा मृत्यूपूर्व जबाने. म म म माझी प्रेमपत्रे आणि प्रेमपात्रे आहेत माझ्या कथा कादंबरी नाटक कवितेतली काल्पनिक. मग हे सांगायचं कधी? मेल्यावर. नाऊ हँड्स डाऊन. हात खाली घेतल्या क्षणी पॅन्ट वर ओढून कमरपट्ट्याने करकचून घनश्यामने आवळले. सीमा, कोठडीतला हा संशयित गुन्हेगार घाबरलाय ना? होय ना पप्पा. याला घाम फुटलाय आणि श्वासोश्वास जोराने करतोय, छाती भात्यासारखी. मग चहा मार या तुझ्या दोस्ताच्या थोबाडावर. पप्पांचा आदेश. सीमा लगेच पंखा सुरू करून पळाली. बैस, नीट बैस. घनश्याम आज्ञाधारकपणे सोफ्यावर बसला. सीमा चहाचा ट्रे घेऊन आली. आता पावे तो घनश्यामच्या घशाला कोरड पडून दुष्काळी कळा आली होती. त्याने टिपावर झेप घेऊन दुधाचं भांड तोंडाला लावलं. मात्र यू इडियट. पप्पांनी आवाज काढताच घनश्याम घाबरून भिंतीजवळच्या टेबलावर उडाला आणि त्याने दोन्ही हात वर केले. त्या सरशी त्याच्या हाताला काहीतरी लागलं. त्याने त्या काहीतरीला पाहताच त्याचं कापड बदललं आणि अस्पष्टशी किंकाळी फोडले. पाहिलंत पोरी? पप्पा खदखदा हसले. मेलेल्या वाघाच्या मुंडक्याला घाबरला? इडियट, कॉवर्ड. चहापान भीषण शांततेत पार पडलं. बरं, येतो मी. उभं राहून त्याने कोपरापासून हात जोडले. काय? खिशातलं पिस्तूल बाहेर काढत पप्पांनी विचारलं. इतक्या लवकर? मिस्टर, पूरी 6 गोलियां इसमें, और मेरा निशाना कभी खाली नहीं जाता. घनश्याम पटकन खाली बसला. क्या बे, पोरगीला फिरायला भरपूर वेळ लागतो तुझ्याकडे आणि तिच्या बापाशी बोलायला वेळ नाही? नाही नाही नाही, तसं नाही हो. घनश्याम कळवळला. पप्पा, पोलीस अधिकाऱ्याच्या भूताला निवृत्त करून वधूपितेच्या भूमिकेत तुम्ही कधी शिरणार? सॉरी सीमा. माणूस निवृत्त होतोय, पण सवयी मात्र सत्य नाकारतात. पप्पांनी गिरकी घेत पिस्तुलातून 2 बार काढले आणि ते घनश्यामच्या पायाशी फेकले. घाबरून अर्धवट डोळे मिटलेल्या त्याने पिस्तुलाला स्पर्श होताच दोन्ही पाय सोफ्यावर घेतले. खोटं आहे ते पिस्तूल, खेळण्यातलं. खरोखरीचं बघायचंय? पप्पांचा हसरा सवाल. नको नको, पिस्तूल नको. ठीक आहे. सीमा, पप्पांनी लेकीला विचारलं. ह्या प्रेमाचा अपघात यानं मुद्दाम घडून आणला की अनावधानानं घडला? योगायोगानं झालं पप्पा. हा प्रश्न विचारण्यामागचा तुमचा हेतू घनश्यामनं विचारला. म्हणजे हिची आर्थिक, कौटुंबिक, वैयक्तिक माहिती गोळा करून मगच खून अपघातामागची कारणं शोधावीच लागतात. अशी माहिती गोळा करून मग प्रेम करायचं असतं का? प्रेम कुणावरही करावं. घनश्यामला स्वतःचा विषय मिळताच त्याचा आत्मविश्वास वाढला. कवी कुसुमाग्रजांची एक सुप्रसिद्ध कविता तुम्ही ऐकली असेलच बरेचदा आणि आवडली. पप्पांनी सीमाकडे सूचकतेने बघितलं. पण पप्पा, यांनी यांचा दृष्टिकोनातून प्रेमावर लिहिलंय. लेख वडिलांच्या मदतीला धावून आले. म्हणजे यांनी गद्यात लिहिले, मी ते पद्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. असं वाच पाहू. ऐका मिस्टर घोटाळे. सीमाने टेबलावरची वही घेऊन पाने उलटली. वाचू लागले. प्रेम कुणावर करावे, कोणावरती का मरावे, तपशिलात शिरावे गुंडाळून तत्वबित्व. प्रथम गाठावा डॉक्टर, परदेशी पदवीधर, प्रेमाळावा इंजिनियर, गले लठ्ठ पगाराचा किंवा वकील फौजदारी, खुनाचीही मुक्ती करी, भ्रष्टाचारी अधिकारी, प्रेम कराया निवडावे. सीमा, पप्पांनी पंजा उगारला. साहित्य क्षेत्राकडे यांच्या संदर्भात तो संदर्भ अधिक महत्त्वाचा. सीमा काही पाने उलटून वाचू लागले.
साहित्याच्या शेतावरी नाट्य गोफन जया करी, सिद्धी प्रसिद्धी विपुल प्रेम करावे तयावरी, जो लिही रहस्य कथा तेज त्याचा भलताच माथा, पानोपानी खून करविता प्रेम करावे तयावरी, लोकप्रिय कादंबरी लिहितो जो वरचेवरी, बेस्ट सेलर नाव करी, अंगठा समीक्षका दावणी. अगं, हा तुझा मित्र कवी आहे ना? हो ना पप्पा, मग कवीविषयी वाच की. घनश्यामने प्रथमच अभिमानाने छाती फुगवली आणि कान टवकारले. सीमा वाचू लागली. परी मराठी कवीश्वर, शेवटी तयाचा नंबर, त्या परी बरा प्लंबर, उत्पन्न कसोटीवर. वा वा. टाळ्या वाजून घनश्यामने दाद दिली आणि विचारलं, पण हे भारूड मला ऐकवण्याचा तुमचा हेतू कोणता? तुझ्या मागाच्या प्रश्नाचे हे उत्तर. पोलीस अधिकाऱ्याच्या सराईत भेदक नजरेने बघत आणि शोध लावल्याचा आनंद चेहऱ्यावर दाखवत पप्पा म्हणाले, कवितेच्या मानधनावर जगता येत नाही हे ठाऊक असल्याने निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची एकुलती एक कन्या, हा बंगला, बँक बॅलन्सची वारसदार वगैरे हेरून या पोरीला प्रेमात पाडलंस ना? मिस्टर कदमबांडे. घनश्याम ताडकन उठून उभा राहिला. आत्तापर्यंत पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत वावरताना तुमची अरेरावी मी मुकाट्याने सहन केले. हे पुस्तूल खोटं आहे हेही मला ठाऊक होतं. गुन्हेगाराला सामील कोण झालं होतं? आमच्याच खात्यातलं. गोळी घातली पाहिजे त्याला. पप्पांचा संतापी अभिनय प्रेक्षणीय होता. दुसरं कोण पप्पा? मीच ती खबरेगिरी केली. सीमाची मान खाली. तुम्ही जसं नाटक वठवलं तसंच मीही केलं. संशयित गुन्हेगाराचं का केलं तुम्ही असं मिस्टर घोटाळे? माझी म्हाताऱ्याची थट्टा? मुळीच नाही. तुमचा अहम, तुमचा इगो जपण्यासाठी. पप्पा फिरणाऱ्या सिलिंग पंख्याकडे बघत म्हणाले, आपण निवृत्त झालो ही वस्तुस्थिती मान्य करवतच नाही हो. त्यामुळे शरीराने नसलो तरी मनाने आपल्या सेवा काळात वावरण्याचा आनंद वाटतो आम्हाला. तो आनंद तुम्हाला लाभावा म्हणून आम्ही दोघांनी मिळून नाटकात भाग घेतला. सीमानं कबूल केलं. मात्र आता तुम्ही प्रेमाचा अपमान केला मिस्टर कदमबांडे. कोणत्याही घटनेमागील वाईट हेतू शोधण्याची तुमच्या खात्याची खोड तुम्ही आमच्या प्रेमालाही लावली. हा अपमान कोणीही सच्चा प्रेमी सहन करणार नाही. तुमच्या इस्टेटीला स्पर्श न करता मी तुमच्या कन्येचं पाणी ग्रहण करण्यास तयार आहे. विचार करा. येतो मी. मिस्टर घोटाळे. पप्पा पटकन उठले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून गुरगुरले, आमच्या कस्टडीतल्या कोणत्याही गुन्हेगारास शिक्षेवेळा निसटून जाण्याची संधी दिली जात नाही. पप्पा. घनश्याम अपवाद मुळीच नाही. सीमा. पप्पांनी गर्जना केली. याने आत्ताच याच्या सच्च्या प्रेम गुन्ह्याची कबुली दिली. तुझ्याशी संसार करून नांदण्याची सजा मी फरमावीत आहे. खरंच? दोघांनी मिळून एकच सवाल केला. होय, पण एका अटीची पूर्तता करण्याचं वचन देत असाल तुम्ही दोघं तरच. आता आणखी काय काढताय? अगतिकपणे सीमाकडे बघत घनश्यामने विचारले. तुम्ही महिन्यातून 4-2 खून पाडले पाहिजेत पप्पांची वेळ. काय? आता मात्र घनश्याम नाटक न करता तो खरोखरच घाबरून सोफ्यावर उभा राहिला. पप्पा जरा खुलासेवार सांगा की. कन्येची शांतपणे सूचना. तू मराठीतील अगास्था ख्रिस्ती आणि घनश्यामने गार्नर हॅडली व्हावं अशी माझी तीव्र इच्छा आहे. पुन्हा सोफ्यावर गुळ टेकवून घनश्यामने सुटकेचा निश्वास टाकला. म्हणजे आम्ही रहस्यकथा कादंबऱ्या लिहाव्यात. परफेक्टली राईट. पप्पांनी पसंतीदर्शक हात उंचावला. त्यात असे खून पाडून रहस्य उलगडवा. मराठीतले प्रथितयश ललित साहित्यिक या वाङ्मय प्रकाराकडे वळत नाहीत अशी माझी तक्रार आहे. तुमची तक्रार खरी आहे पप्पा. घनश्यामही सहमत झाला. पण मराठीतल्या ललित साहित्यिकांना
डास देखून याच्या पलीकडे कोणाचे खून पाडायचं धाडसच होत नाही आहे. कारण अनुभव नाही तर लिहिणार काय? घनश्याम, आता पप्पा खंबीरपणे म्हणाले, भिंतीवर वाघ, सिंह, हरणे यांची मुंडकी दिसतात ना तुला? तसंच मानवी मटेरियल माझ्या या पुस्तकाच्या कपाटात आहे. काय? घनश्याम गडबडला. कपाटात मानवी मुंडकी? बाप रे! सीमा, घाबरू नकोस. सीमा असली. या कपाटात विविध भाषातील रहस्यकथा, कादंबऱ्या आहेतच. शिवाय पप्पांनी त्यांच्या नोकरीच्या काळात पकडलेल्या गुन्हेगारांची प्रकरणे आहेत. म्हणजे त्यांनी नोट्स वगैरे घेऊन ठेवल्यात का? घनश्यामची उत्सुकता जागी झाली. बरोबर, पप्पा उत्साहाने उत्तरले. कितीतरी वयात मी अशी प्रकरणे लिहून ठेवली. छान. तुम्हीच का नाही लिहित? अरे बाबा, आमच्यावर सरस्वती प्रसन्न नाही ना. मात्र तुम्ही दोघांनी या नोट्सचा उपयोग करून या वाङ्मय प्रकारात मोलाची भर टाकावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. घनश्याम आता सीमा तिच्या भावी पतीजवळ येऊन म्हणाली, पप्पांच्या इच्छापूर्तीसाठी का होईना आपण सहज पाडू या महिन्याला 4-2 खून. अवश्य सीमा, अवश्य. घनश्यामनं भरघोस आश्वासन दिलं. आणि त्याचं सारं मानधन तुझ्या पप्पांना देऊया. नाही, मुळीच नाही. ते माजी पोलीस अधिकारी दोघांच्यामध्ये येऊन बसले. सफारी सूटचा छातीवर खिस्सा हाताने ओढून धरीत गुरगुरले, मानधन बिंधन नाही, हप्ता द्यावा लागेल, हप्ता. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.